चांगलं आयोजन नियोजन शिस्तबद्ध आज सकाळपासून आपण पाहतोय ते असंच पुढे अंतिम सामन्यापर्यंत राहो ही माझी आपल्याला विनंती आहे, जेणेकरून आपले लाईव्ह पाहणारे त्यांना सुद्धा सामना पाहता यावा, कारण आपल्याकडे लाईट्स कमी आहेत. चला स्पर्धेला सुरुवात होते. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जे पाहणार आहोत ते स्वतः विकास सर्वस्वी विकास फडके, महेंद्र लाड, लोकेश, हे 2-3 पंच आपल्याला पाहायला मिळते. सामना सुरुवात होता. सुरुवातीचा कांजूरचा वंडर बाय मतंग सारंग स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला येतो लोकेश. जाऊया मैदानावरती गोलंदाज तो प्रणय. एकदम जबरदस्त आपल्याला हा सामना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती पॉइंटच्या दिशेने फटकावला चेंडू, एक धाव मात्र मिळतोय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली, प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा अडवण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा ताकदीचा आज आपण पाहिलं जाते. पूर्ण अंडरआर्म विश्वामध्ये ज्यांचं नाव आधाराने घेतले जाते असे खेळाडू आज आपल्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. घनश्याम शिंदे असेल किंवा मतंग सारंग असेल, हेनॉय असतील, विकास सर असतील, अनेक असे आपल्याला खेळाडू पाहतात. अमित तामाणेकर असेल, नावाजलेले असे यंगस्टार यश असेल, खूप चांगले आपल्याला खेळाडू इथे या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतात. या महापौर मैदानावरती जबरदस्त प्रत्येक क्षेत्रामध्ये योगदान देणारे खेळाडू. जाऊया पुन्हा एकदा प्रणय. आता परत अप्रतिम अशी गोलंदाजी केलेली आहे प्रणयने. पाहूया सामोरा जायला तो मतंग सारंग. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. प्रत्येक चेंडू गणिक, मी अगोदरच सांगितलं, प्रत्येक चेंडू गणिक आपल्याला धाव रोखायची आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव फलंदाजाला घ्यायची आहे. एक धाव सुद्धा आपल्याला काय घडवू शकते, विजयाच्या समीप नेऊन विजयाचं रूपांतर पराजयामध्ये होऊ शकते. प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज, हलकाच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची फेक होते इथे, मात्र पंपिंग मध्ये सुखरूप पोहोचतोय तो मात्र लोकेश. मगाशी पाहिलं आपण अतिघाई किती संकटात नाही, कशा पद्धतीने किती 3 फलंदाज धावचीत झाले. याच प्रकारे चेंडू हातात असताना धावणं, ज्या वेळेला आपली रंद बिटवीन विकेट सुरेख असेल त्यावेळेलाच चोटी धाव घेणं गरजेचं असतं. प्रणय पुन्हा एकदा मतंग सारंग यांना. जबरदस्त परफॉर्मन्स. नो, कृपया
चला वेळ वाया घालवू देऊ नका. चला पंचांनी नो बॉल दिलेला आहे. कृपया सामना सुरू करा. पंचांचा निर्णय हा शेवटी अंतिम. स्पर्धेचे काही नियम आणि नियमावली आहेत. चला चला पुन्हा एकदा स्पर्धेला सुरुवात होते. धावपलकरती धावा लागल्या त्या मात्र 3 बिनबाद 3. चला 3 बॉल 3 नो बॉल. पंचांचा निर्णय हा शेवटी अंतिम. प्रणय टू मतंग. पुन्हा एकदा प्रणय सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. सामोरा जातोय तो मात्र मतंग सारंग. पुष्कर नाईक संघाचा आधारस्तंभ आणि ते मात्र 1 धाव मिळते. कोडच्या दिशेने टॅप करतो. 1 धाव मात्र मिळते. एका धावेने धावपल करते धावा लागते त्या मात्र 4 बिनबाद 4. हलकाशा हाताने कट करण्याचा प्रयत्न. चेंडूची फेक होते. ते मात्र मी मगाशीच म्हटलं होतं वारंवार आज आपण पाहायला मिळते अति घाई संकटात नाही. किती संकट मोठं ओढावून घेतलंय तुम्ही. आणि हे असंच मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं. चेंडू हातात आहे. चेंडूला नीट व्यवस्थित रीड करा त्यानंतरच धाव घेण्याचा प्रयत्न करा. परंतु तसं होताना दिसत नाही. आणि इथे मात्र एक छोटी धाव घेता घेता आपण एक गडी गमावला. तो सुद्धा लोकेश एक चांगला फलंदाज. प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा सज्ज होतोय यश. ओ हो वेल डन. जबरदस्त चांगला स्पेल पाहायला मिळतोय. धावा मात्र होत आहेत त्या 5. 5 धावा देण्यामध्ये 4 धावा. खूप सुरेख गोलंदाजी इथे म्हणावी लागेल. एक इकॉनॉमिकली जर म्हटलं तर काटकसरीने 4 धावा 4-4 काटकसरीने टाकलेलं हे षटक म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने प्रणयने गोलंदाजी केली. मतंग सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलं. पुढचा चेंडू टाकण्यासाठी घनश्याम उर्फ पप्पू तयार. हा मात्र टॅप सुंदर मिड डिफेंड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू मात्र जातोय. 1 धाव मात्र मिळेल. आता मात्र 2 पाहायला मिळेल. 2 एक फलंदाज दुसरा गोलंदाज 2 उभरते असे खेळाडू. दोन्ही अंडरआर्म मधले नावाजलेले खेळाडू. इथे मात्र हा मात्र चेंडू
निर्धाव चेंडू. दोघांमधील हे द्वंद्व आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एकीकडे घनश्याम, दुसरीकडे मतंग सारंग. चांगला फटका एक 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 घेतोय. मगाशी मला वाटतं मला आवडलेले दोन फलंदाज मी या स्पर्धेमध्ये एक एक होता तो विकास, एक दुसरा एक होता तो मात्र साई. जबरदस्त फलंदाजी करत होते. एकेरी दुहेरी एकेरी 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 एक 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 निर्धाव चेंडू मात्र जात नव्हता. सुरेख फलंदाजी. पुन्हा एकदा घनश्याम. हो हो सुरेख. या अगोदर मतंगने सुद्धा अशीच फलंदाजी केली होती. प्रत्येक चेंडू गणिक चेंडू निर्धाव जाता कामा नये याची पुरेपूर तो काळजी घेत होता. आणि एक चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी उपयुक्त अशी खेळी, हे खूप महत्वाचं आहे. इथे मात्र वाईट, खूपच वाईट. सेमीफायनलचं दडपण आपण पहा कोणाकोणावरती नाही. क्षेत्ररक्षकांवरती आहे, गोलंदाजावरती आहे, पंचांवरती आहे, प्रेक्षकांवरती सुद्धा आहे. कुठला संघ अंतिम फेरीत पोहोचणार याची उत्कंठा लागलेली आहे. चेंडू 1 टू गो. 1 टू गो. धावफलकावरती धावा मात्र लागतात ते 9. दुसरा षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा घनश्याम तयार. सामोरा जाणार आहे तो मात्र मतंग सारंग. जबरदस्त अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपलं नाव लौकिक आलेला हा मतंग सारंग. दुसरीकडे घनश्याम शिंदे, हेनॉय, यश, कितीतरी खेळाडू या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. घनश्याम पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ, इथे मात्र वाईट चेंडू. 51 धाव मिळते. काहीच दडपण, सेमीफायनलचं दडपण आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूवरती जाणवताना दिसते. टॅप केला, एक धाव मात्र नक्कीच मिळेल. दुसरी धाव. सुंदर क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. षटक मात्र संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 11. प्रति षटकामागे 5.5 धावांची सरासरी. 5.5. आता परत त्याचं पाहिलं, आता परत सकाळपासून जर आपण जर रन रेटचा हिशोब केला तर रन रेट आता परत जर पाहिलं तर 5.56 इथपर्यंतच आपल्याला पाहायला मिळालेलं. 6.5 एका सामन्यादरम्यान आपण पाहिलं. त्यानंतर मात्र 5.5 5.5. आता मात्र नवीन गोलंदाज येते तो मात्र रितेश. टॅप, 1 धाव नक्कीच मिळेल. हा फटका मात्र ज्या फलंदाजाने विकसित केलाय त्या फलंदाजाला मात्र यश नक्की येतंय. कारण काय होतंय, गोलंदाज आखूड टप्प्याच्या ज्या वेळेला गोलंदाजी करतात त्यावेळेला एक संधी असते तुम्हाला, त्या संधीचा पुरेपूर फायदा फलंदाज उचलतो. धनमान रितेश पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. हलक्याशा हाताने कट केला. फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू मात्र जातोय गल्लीमध्ये. 1 धाव मात्र मिळेल. हीच खेळी उपयुक्त आहे. आपल्याला जिथे संधी मिळेल तिथे धावा करणं गरजेचं आहे. धावा कशा होत्या त्याला महत्व नाही, धावा होतात याला महत्व आहे. क्रिकेटमध्ये धावा होणं गरजेचं आहे. रितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. काहीच रितेशची गोलंदाजी पाहिली तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे, परंतु त्याचा पुरेपूर वापर तो करत नाहीये. कधी कधी त्याला यश येते, कधी कधी यश येत नाही. हे पहा, ज्या पद्धतीने मी या अगोदर म्हटलं की ऑफ स्टंपला जर तुम्ही मतंग सारंगला चेंडू दिला तर तो टॅब असणार, तिथे 1 धाव मिळणार हे निश्चित. कारण जो अभ्यास आहे मतंगचा, खूप सराव केला त्याने, प्रत्येक गोष्टीचा सराव, आणि सरावाअंतीच आपल्याला यश संपादन करू शकतो आपण. सराव हा आपला प्रत्येकाचा सराव हा असायलाच हवा. हो,
खूप जबरदस्त कॉपी पेस्ट, जबरदस्त चांगला फटका, उत्तम, अतिउत्तम, खूप चांगलं फटके पाहायला मिळतात आपल्याला इथे. उचली घेतलेली, चेंडूने उचली घेतलेली, पण पहा बदललेली ते पहा मतंगचं बॅकवर्ड पॉइंटला आला आणि फटका मात्र कट करण्याचा प्रयत्न, परंतु यश मात्र आलं नाही. क्रिकेटमध्ये आपल्या बदललेले त्याला खूप महत्व आहे. हे बदललेले तर ज्या वेळेला तुम्ही त्याचा वापर पुरेपूर कराल त्यावेळेला धावा ह्या आपल्याला मिळतातच, फक्त वापर करायला हवं. जबरदस्त कवरच्या दिशेने एक धाव मिळते. धावफलकावरती धावा लागतात 16. 16 धावा धावफलकावरती लागताना दिसत आहेत. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 16. लॉस ऑफ 1 विकेट. लोकेश जो फलंदाज बाद झाला. घनश्याम पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. एक चौटी धाव, सुरेख रन बिटवीन विकेट. एक उदयमुख खेळाडू ज्याचा संबोधलं जाते तो यश, या अगोदर आपण पाहिलं होतं त्याला पदार्पण केलं होतं SP चषकामध्ये आणि एक उदयमुख खेळाडूचं पारितोषिक सुद्धा त्याने फटकावलं होतं. पुन्हा एकदा घनश्याम सज्ज होतोय. गोलंदाजी करण्यासाठी सामोरा जायला तो मतंग सारंग. हो वाडा बॉल्ट, जबरदस्त यष्टा उद्ध्वस्त केला. त्रिफलाचित सुरेख. चेंडूला वळण घेतलं, चेंडू आतमध्ये राहायला चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. इथेच तुम्ही या अगोदर असं सांगितलं होतं की तुमचं बदललित हाच बदललित हेच मतंग सारंगला हाच फ्रंट फूट वरती जाऊन हा चेंडू खेळायला पाहिजे होता, परंतु तसं काही घडलं नाही. बॅकफूट वरती आला आणि चेंडू मात्र आतमध्ये आला. इथे मात्र जय, एकीकडे जय दुसरीकडे यश. जय आणि यश पहा दोन नावं. एकीकडे जय संपादन करायचं आहे, दुसरीकडे यश आणि गोलंदाज आहे तो घनश्याम. किती धावा? 18 धावा धावफलकावरती लागतायत. पुन्हा एकदा घनश्याम सज्ज होतोय. जय यांना चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने. एक धाव मात्र मिळेल. चेंडू टू गो. दोन चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा घनश्याम अंतिम षटक इनिंग मधील टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे मात्र जयला सुरेख क्षेत्ररक्षण रितेश यांच्याकडून. जबरदस्त. प्रत्येक धाव रोखण्याचं व्यूहरचना, प्रत्येक धाव रोखायची आहे. काहीच आक्रमक अशी व्यूहरचना क्षेत्ररक्षकांची इथे पाहायला मिळते. चेंडू गणिक धाव रोखायची आहे आपल्याला. या कल्पनेतून हा संघ येते सुद्धा संधी संधी संधी. एक धाव मिळते. एका धावेने धावफलकावरती धावा लागतात त्या 20 झाल्या. 21
21 धावा विजयासाठी, म्हणजे प्रति षटकामध्ये 5 धावांची सरासरी. मी सामना सुरू होण्या अगोदरच कल्पना दिली होती की 5.5. आता परतचा या मैदानावरची ही सरासरी, हा रन रेट. आता पाहूया, चेंडू द्या. लगेच अंतिम फेरीचा सामना असेल तेव्हा जॉर्ज संघाच्या कर्णधाराने आपला संच घेऊन तयार राहायचं आहे. त्याचं कारण आपल्याला अंधार पडत चाललेला आहे, चेंडू दिसायला हवा, म्हणून लवकरात लवकर अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे. छान आयोजन नियोजन स्पर्धा. विकास सरांनी आणखी अर्धा तास ही स्पर्धा अगोदर जर सुरू केली असती तर आणखी वेळ मात्र आपल्याला मिळाला असता अंतिम सामन्यासाठी. तरी सुद्धा सुरेख आयोजन नियोजन ज्या पद्धतीने केलेलं आहे त्यात त्यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल, त्यांचं संपूर्ण टीमचं. आघाडीवीर घनश्याम हे नॉय, गोलंदाज मतंग सारंग. द्वंद्व, दोघांमधली लढत, दोन खेळाडूंमधली लढत. एकीकडे गोलंदाज मतंग सारंग, दुसरीकडे फलंदाज घनश्याम शिंदे उर्फ पप्पू. या दोघांमधली ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू इनिंगचा. ओहो, जबरदस्त ऑफ स्टंपवरचा चेंडू हा, आणि निर्धाव चेंडू मतंग यांच्याकडून. जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक चेंडू गणिक व्हेरिएशन मतंगच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय पप्पूला ती मात्र पाहायला लागेल, दिसेल आपल्याला. ओहो, जबरदस्त पॉईंटच्या दिशेने घेऊन काढला. एक धाव मात्र मिळते. या एका धावेने नक्कीच धावफलकावरती धावा लागतील, त्या मात्र बिनबाद एक. टॅप पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. दुसरी धाव मिळते. जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष्य. प्रति षटकामध्ये 5 धावांची सरासरी राखायची आहे. ओ, क्लीन बॉल. वाटा डिलिव्हरी. एक मोठा मासा फसलाय, गळायला लागलाय. बिग विकेट. जबरदस्त कॉटन बॉल्ट. यश मिळतंय मतंगला. मी म्हटलं होतं प्रत्येक चेंडू गणिक व्हेरिएशन त्याच्यामध्ये आहे. प्रत्येक चेंडू गणिक वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकण्याची त्याच्यामध्ये युक्ती आहे, त्याची कल्पना आहे, आणि ती कल्पना अंमलात तो आणतो, आणि म्हणून त्याला यश मिळतं. एक मोठा खेळाडू. आज मला अंडरआर्म क्रिकेटमध्ये माझं नाव लौकिक का आहे, माझ्या नावाचा दबदबा का आहे, माझ्या नावाचा बोलबाला का आहे, हे सर्व गोष्टी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्याचं श्रेय सुद्धा त्याला जाते. कारण ते आपण पाहतोय एका मोठ्या खेळाडूला चेंडू मात्र झालेत त्या 2 गो. कोण आलाय? जतीन. पुन्हा एकदा मतंग सारंग. पाहूया. जबरदस्त आता परत टाकले. स्पेल फॉलो थ्रू मध्ये येते, मात्र धावचित होतोय. वाडा बॉल. हो, सुरेख, अप्रतिम. पहा, मी 3 चेंडू पाहिले. 3 चेंडू मध्ये 3 व्हेरिएशन पाहायला मिळाले, आणि त्याचा फायदा त्याला मिळाला. खोल टप्प्यावरचा चेंडू, थोडासा फ्रंटवर्डवरती येणारा चेंडू, आणि हा मात्र गुगली चेंडू. प्रत्येक चेंडू गणिक काही ना काहीतरी घडत गेलं, काही ना काहीतरी बिघडत गेलं. बिघडत गेलं ते मात्र रॉयल चंबूडचं, घडत गेलं ते मात्र पुष्कर नाईंचं. पहा, आणखी एक या षटकातील, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. फलंदाज येते तो मात्र आनंद. पाहूया आनंद किती आनंद निर्माण करतोय आपल्या संघासाठी. ओ हो. मी
सकाळपासून सांगतोय की मतंग सारंग मैदानावरती त्याचं आक्रमणपणा आक्रमक वृत्ती कशी पाहायला मिळते बघा. कारण संधी होती, संधी अशा संधी तुम्हाला वारंवार येत नाही. मिळालेली संधी धावपलकावरती फक्त 3 धावा लागतात. संधीचं सोनं करा आणि सोन्याचं लॉकेट कमवा. कारण गोल्ड लॉकेट आहे ते तेव्हाच मिळेल ज्या वेळेला तुमच्याकडे आलेल्या संध्याचं तुम्ही सोनं कराल. जबरदस्त, फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात. नवीन गोलंदाज राहुल हे नावासाठी जबरदस्त गोलंदाजी मतंग सारंगकडनं स्वीप केलाय. हेनॉयला जर तुम्ही असे लेग स्टंप वरच्या बाहेरचे चेंडू देणार तर हेनॉय तुम्हाला सोडणार नाही. त्याच्याकडे एक वेगळीच त्याची स्ट्रॅटेजी असते, वेगळीच संकल्पना असते. कुठे कुठे चेंडू टाकतोय, कुठे चेंडू जातोय, कसा कलेक्ट होतोय मतंगकडनं, या सर्व गोष्टीची आम्ही इथून मजा लुटतोय. टॅप 1 धाव मिळेल. मगाशी सुद्धा प्रयत्न हेणायचा हाच होता, परंतु चेंडू थोडासा खाली राहिला म्हणून वाचला. नाहीतर तिथे सुद्धा 1 धाव हेणा घेऊ शकला असता, परंतु तो निर्धाव चेंडू केला. चांगली व्यूहरचना इथे पाहायला मिळते मतंगकडनं. अमित, मतंग, सिद्धेश, यश सर्वांचं जय असेल, लोकेश असेल. ओ हो, वाडा डिलिव्हरी, ओ हो, मस्त, अप्रतिम, सुरेख, ब्युटिफुल, जबरदस्त. चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 2. पहा सामना कुठल्या क्षणी कुठे झुकतोय, कसं परिवर्तन होतंय, कसा बदल होतोय. बदल घडवणारा पाहिजे, बदल घडणार. थोडस लाईन लेंथ वरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण जर का हेनॉयला आपण ऑफस्टंपला चेंडू दिला तर मात्र टॅप नक्की होणार. जबरदस्त फलंदाजी करणारा हेनॉय आहे, त्याला संधी दिला तो सोनं करणार. इथे कौतुक करावं लागेल, इथे कौतुक करावं लागेल तर या गोलंदाजाचं, विशालचं, माफ करा राहुलचं. काय स्पेल टाकलाय. या अगोदर एक स्पेल बघितला मतंगचा, दुसरा स्पेल बघतोय राहुलचा. जखडून बांधून रोखून ठेवलंय हेनायला. हे मात्र चुकीचं आहे. बॅड क्रिकेट. ज्या वेळेला तुम्ही यशस्वी होत्या त्यावेळेला प्रयोग करण्याची गरज नाही. अति प्रयोग करायला जाईल तर तुम्ही नक्कीच संकटात याल. लाईन लेंथ वरती लक्ष केंद्रित करा. आपण काय हवं आपल्याला, 1 धाव जाऊ देईल आपल्याला, 1 धाव घेणारच फलंदाज, परंतु ती रोखण्यासाठी तुम्ही 2 धावा देताय. हेच 2 बॉल वरती ह्या 2 धावा गेल्या असता तरी काही आवश्यकता नव्हती वाईट चेंडू टाकण्याची. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 9. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. हव्या आहेत त्या 12 ना, 12 चेंडू 12 बॉल. प्रति षटकामध्ये 6 धावांची सरासरी 5.5 ची होती, 6 ची झाली. पुन्हा एकदा पियुष इथे मात्र मिसफिल्ड होते. 1 धाव मात्र मिळेल. पुन्हा एकदा पियुष गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सामोरा जाईल तो आनंद.
ओ, इथे काहीतरी वेगळं घडते, इथे काहीतरी वेगळं घडते. डिक्लेअर, राईट डिसिजन, अगदी बरोबर. फ्लॅगला चेंडू लागतोय आणि जातोय. मगाशी सुद्धा पॉइंटला असंच घडलं. पियुष सज्ज होतोय आनंदसाठी. इथे मात्र पाहूया काय घडतंय. चूक फेक होती, कलेक्ट होऊ शकला नाही चेंडू पियुषला. जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळतंय. पियुष धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 12, 3 चेंडू 12 धावा या षटकातील. तिसरं षटक चालू आहे, आणखी 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू 9 धावा, 9 चेंडू 9 धावा. हो, संधी संधी संधी, आता संधी होती मतंगला. आता मात्र 8 चेंडू 8 धावा. प्रत्येक चेंडू गणिक धाव घ्यावी लागेल रॉयल चेंबूर संघाला. निर्धाव चेंडू टाकावे लागतील पुष्कर नाईनला. पियुष पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुंदर सुंदर फलंदाजी. ऑफ स्टंपला द्या चेंडू, मी तिथे एक धाव तुम्हाला देतो. हे नाही, जबरदस्त. 7 चेंडू 7 धावा. अंतिम फेरीमध्ये कुठला संघ पात्र ठरणार. पुष्कर नाईन, रॉयल चेंबूर. सात चेंडू 7 धावा. पियुष पहा दडपण, सेमीफायनलचं दडपण. ओ, जबरदस्त फटका. चेंडूची फेक मात्र होऊ शकली नाही. 6 चेंडू 6 धावा. मित्रांनो, सेमीफायनलचा थरार चुरस. आता मात्र व्यूहरचना होणार. व्यूहरचना भेदण्याचं काम मात्र नक्कीच होणार. एकीकडे हे आहे, दुसरीकडे गोलंदाज. पाहूया अंतिम षटक कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातोय. मतंग सारंग पाहूया आपल्या संघाला विजय करतोय काय. दुसरीकडे हे नॉय आणि आनंद. द्वंद्व, 2 बॉल डॉट सामना जिंकायचा आहे. 6 चेंडू 6 धावा करायचा आहे, सामना जिंकायचा आहे. रॉयल चेंबूर की पुष्कर नाईन, दोघांमध्ये द्वंद्व पाहायचा आहे. अटीतटीची लढत, थरार. हृदयाचे ठेके प्रेक्षकांचे वाढत आहेत. कुठला संघ विजय होईल, कोण जिंकेल. इथे मात्र एक धाव मिळते. 5 चेंडू 5 धावा. एकीकडे पुष्कर नाईन, दुसरीकडे रॉयल चेंबूर. एकीकडे हेनॉय, दुसरीकडे मतंग सारंग. पाहूया सामन्यामधली चुरस. इथे मात्र पाहूया काय घडतंय. ओ, चेंडूची फेक. इथे मात्र धावचित होतय का. पंचांचा निर्णय, डायरेक्ट चेंडूची फेक. चेंडूची फेक.
पाहूया प्रेक्षक राजा डायरेक्ट सामन्याला कलाटणी देणारा क्षण असेल का पाहूया चेंडू 3-4 ना 4-5 सामन्याला कलाटणी देणारा हा क्षण ठरेल का अचूक चेंडू फेक गडी बाद आपल्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करणं किती अवघड असतं परंतु त्यामध्ये सुद्धा मतंगणी धावपलकावरती धावा लागल्या त्या 16 धावा 2 झालेत 4 राहील 4 चेंडू 5 धावा हो जबरदस्त कमबॅक पहा एक निर्धाव चेंडू काय घडवतो आता मात्र संयम आणि गोलंदाजीवरती नियंत्रण लाईन लेंथ या गोष्टी खूप महत्व देतात या गोष्टींना आणि तसंच काहीसं घडायला हवं जर सामना जिंकायचा असेल तर परंतु येथे मात्र रॉयल चंबूरला एखादा चौकार किंवा एखाद्या दुहेरी फटका खेळावा लागेल कारण चेंडू राहिलेत 3 धावा आहेत 5 पाहूया मतंग सारंग पुन्हा एकदा हो 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 वॉटर डिलिव्हरी जबरदस्त चेंडू अप्रतिम चेंडू होता गुड लेंथ वरचा चेंडू होता 2 चेंडू 5 धावा आता मात्र लाईन लेंथ वरती लक्ष केंद्रित करायला हवं वाईट चेंडू जाता कमा नये एखादा चौकार लगवायला हवा रॉयल चंबूरला तरच कुठेतरी सामना आपल्या बाजूनी झुकेल हो प्रयत्न होता यश आलं नाही जबरदस्त क्षेत्ररक्षण जबरदस्त प्रयत्न होता चौकार मारावा एक चेंडू 4 की 5 विजयी चौकार पाहूया रॉयल चंबूर संघाला विजयी चौकार संपादन करून देतोय का हा फलंदाज एक चेंडू 4 धावा सेमीफायनलचा सामना गोलंदाज मतंग सारंग हे काय वारंवार मी सांगतोय लाईन लेंथ वरती एक धाव द्यायची आहे परंतु चौकार जर गेला तर सामना नक्कीच रॉयल चेंबूर विजय होईल प्रयत्न होता इथे मात्र पुष्कर नाईंचं हार्दिक 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 चला अंतिम सामना चला विकास सर वेळ होतोय अंतिम सामना चला लगेच